एकाचा नंबर द्या कोणाचा. नमस्कार, मी प्रतीक्षा तायडे. आपण पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही. आपण हडपसर सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत. हडपसर या ठिकाणी हा जमा झालेला आहे. शिवसेना शिंदे गटाकडनं एक सह्याद्री हॉस्पिटल फोडण्यात आलेलं आहे. नक्की काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊ. दादा, काय झालं? नमस्कार, मी अजय सपकाळ. माझ्या वडिलांना 28 तारखेला सह्याद्री हॉस्पिटल रात्री 1:30 वाजता ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर त्यांनी सिटी स्कॅन केलं. त्यांना असं निदर्शनास आलं की वडिलांच्या पोटाला अल्सर येऊन त्याला छोटस होल आहे. ते म्हणले आपण ऑपरेशनला ताबडतोब घेऊ. दुपारी त्यांनी 3:30ला ऑपरेशन केलं. ऑपरेशन डन म्हणून सांगितलं मला. आणि नंतर वेंटी लावून 2 दिवस ICU ला दाखल केलं. 2 दिवसानंतर वडील सिद्धीवाले वेंटी काढला, ऑक्सिजन काढला. वडिलांबरोबर मी गप्पा मारल्या, सगळे व्यवस्थित बोललो. व्यवस्थित बोलल्यानंतर दुपारनंतर मी जे घरी जेव्हा गेलो असताना ह्यांनी वडिलांना खुर्चीवरची 25-30 टाके आहेत त्या खुर्चीवरनं बसवल्या. जोरात वरडले वडील. मला आल्याला सांगितलं की माझ्या पोटात काहीतरी झालेलं आहे, मला बळजुबीने बसवलंय. तर मी टाके का बघायचा प्रयत्न केला, पण डॉक्टर साहेबांनी लॉक करून ठेवलं होतं. मला काही करता नाही आलं. नंतर वडिलांनी चिठ्ठी लिहिल्यावर त्यांच्या निदर्शनाला वडिलांनी चिठ्ठी दिलेली. तेव्हापासून त्यांनी वडिलांना बेशुद्ध केलं, वेंटी टाकून ठेवला. वडिलांना बोलायला येत नाही, हातपाय बांधून ठेवलेले, सगळे बांधून ठेवलेले, टाके निघलेले, मलमपट्टी करून हायदिशी झाकून ठेवली त्यांनी. कुणाला काही सांगून दिलं नाही. रोज यायचं इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन. अरे कसलं इन्फेक्शन आहे? नक्की वडिलांना काय झालं होतं? अल्सरचा आजार होता, नॉर्मल आजार होता. मी दुसऱ्या डॉक्टरचं वेशन घेतलं. अरे 2 दिवसात म्हणले ऑपरेशन करून घरी माणूस 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी घरी जातो आनंदात. म्हणले तुझ्या वडिलांना काय झालं? शुगर नाही, BP नाही, काय नाही, काही प्रॉब्लेम. आणि वारकरी माणूस होता, वारी करायचे 35 वर्षापासून ते. आणि काही नव्हते, हट्टे कट्टे, विल पॉवर अशी ना. काही तुम्हाला सांगूशी मला वाटतंय, शेवटच्या क्षणी काल सकाळची गोष्ट, नाव घेतलं की वडील तडकनी उठायचा प्रयत्न करत होते. पण तेव्हा पण त्यांनी पोलिस इंजेक्शन घेऊन वेंटी लावून त्यांना झोपून टाकलं. आणि नंतर मेल्यानंतर त्यांनी पूर्ण छाती फोडून टाकले त्यांची. मी म्हणतोय त्यांना त्यांचे हात वगैरे ताट झाल्यात, तुम्ही नका हे करू. तर ते म्हणतोय ही पद्धत आहे आमची. बरगड त्या नाव म्हणलं बरगड्या तुटल्या, तो म्हणतो तुटत्यात बरगड्या अशा कंडिशनला. भाऊ एवढं डेंजर केलं ना वडिलांचा. अख्खी छाती सक्ती केली आहे त्यांनी. तीन जण CPR होत त्यांना. 3 डॉक्टर छातीवर बसून हातच्या फाडून टाकला त्यांनी. काय कुट्ट केलाय, असं वाटलं की त्यांना फायटी मारल्यात. दादा, तुमची काय मागणी आहे? मागणी माझी नाही, माझ्या बापाबद्दल जसं घडलं तसं मी शिंदे साहेबांना म्हणतो, हा शिवसैनिक कट्टर आहे. जर बाकीच्या पंचक्रोशीच्या पेशंट बद्दल घडत असेल आणि माणसं गप्प असेल तर सह्याद्री हॉस्पिटल बद्दल धिक्कार आहे. या हॉस्पिटल बंद झालंच पाहिजे. प्रशासनाला आंबेडकर साहेबांना हेच बोलतो की हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे. इथले सगळे डॉक्टर फ्रॉड आहेत, एकाचाही डिग्री नाही, एकाचाही काही नाही. बरोबर डॉक्टर रोडच्या पलीकडनं गाडी बसून येतो ना, इथं म्हणतो सगळ्या डॉक्टरला MD. काय करतो? सगळ्या डॉक्टरांचं फ्रॉड आहे याच्यात. सगळं फ्रॉड चाललंय इथे.